बडवे आणि उत्पादांच्या तावडीतून सुटलेला पांडुरंग आता एजंटच्या तावडीत सापडलाय। त्र्यंबकेश्वर मंदिरात ट्रस्टींनीच दर्शनासाठी भाविकांची आर्थिक लूट केल्याचं प्रकरण ताजंच आहे। तोवर पंढरपुरातून काहीसा तसाच किस्सा समोर आलाय। महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शनाबाबत एक मोठा खळबळजनक प्रकार समोर आलाय। दर्शनासाठी भाविकांकडून चक्क प्रतिमांशी 200 रुपये घेतले जात आहेत। एका ऑडिओ क्लिप सध्या या अनुषंगानं सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतीये, ज्यात एका भाविकाकडून प्रतिमांशी 200 रुपये चार्जनुसार 5 माणसांसाठी 1000 रुपयांची मागणी केली जाते। काय दर्शन बुकिंग करावं लागते, मग काय करू? मग पैसे पाठवा लागते, माझ्याकडे नाही तेवढे काका। अरे काय तुझं नसून हमेशा नाही काका, मी गरीब पोरगा आहे, मला तुम्ही द्याचा तेवढे करताला 100 200 500 तेवढ्यावरच माझं बघते। मग किती पाठवू? किती जण आहे? अरे 5 जण। 1000 रुपये लय नाही बुकिंग करून ठेवायला। 1000 रुपये 1000 रुपये लागतात? 200 रुपये एकाला। आज बाकीच मग नंबर सांगू का? कोणला? फोन पेचा। हा काकांना मला फोन करा। हा चालेल। एकेकाळी या मंदिरावर बडवे आणि उत्पातांनी आपला वंशपरंपरागत हक्क सांगितलेला, त्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली। अगदी प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेलेलं, तेव्हा न्यायालयानं या दोनही कुटुंबाचा दावा फेटाळून लावला होता। मात्र आता पुन्हा एकदा त्याच्या पुढची आवृत्ती पंढरपुरात सुरू झाल्याची चर्चा या निमित्तानं चालू झाली आहे। या क्लिपमधला संशयित आवाज हा पंढरपूरमधल्या एका स्थानिक समाजसेवकाचा असल्याची दबकी चर्चा पंढरपुरात सुरू आहे। मात्र या घटनेनं मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि VIP दर्शन पासेसच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पंढरपूर मंदिर देवस्थान समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी या कथित ऑडिओ क्लिपबद्दल पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे।